सो नमस्कार मित्रमंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघताय रायडर शो. ॲक्च्युली हा वाला व्लॉग खूप दिवसानंतर येत आहे आपल्या चॅनलवरती. आणि त्याचं कारण म्हणजे असं की खूप टाईट असं बिजी शेड्यूल चालू होतं. 9 to 5चं ऑफिस, त्याच्यानंतर थोडं प्रॅक्टिस वगैरे असायची आमची. सो आत्ता कुठे मी फ्री झालो आहे आणि कंटिन्यू करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ब्लॉग्स टाकायसाठी. मंडे आणि सॅटर्डेचे ब्लॉग्स कंटिन्यू होणार आहेत इथून पुढचे. सो आजचा सीन असं आहे की मी चाललो आहे घरी गावाला. सध्या तर ऑफिसला चाललो आहे. 9 to 5चं ऑफिस तुम्हाला तर माहितीच आहे, 9 to 5 ऑफिस असते. सो त्याच्यानंतर सगळं मी सामान वगैरे सगळं लोड करून बाईकवरती ऑलरेडी जात आहे. ऑफिसमध्ये बाईक पार्क करणार आहे, तिथून सुटल्यानंतर डायरेक्टली घरी निघणार आहे. खाली जाऊन मी पॅन्थरवरती सगळं काही सामान लोड केलेलं आहे, जसं की टॉप बॉक्स, टँक बॅग अँड आफ्टर दॅट सॅडल बॅग, सगळं काही लोड झालेलं आहे. सो आता पटशिरी ऑफिससाठी तयारी करतो आणि ऑफिसला निघतो. डायरेक्टली तुम्हाला भेटतो संध्याकाळी पॅन्थरवरती. सो मित्रमंडळी, ऑफिस सुटलेलं आहे आणि मी निघत आता घराच्या दिशेने. पॅन्थर आहे फुल्ली लोडेड, इन्व्हिक्टसच्या बॅग आहे, टॉप बॉक्स आहे, आपला टँक बॅगसुद्धा आहे आणि व्यवस्थित एकदम प्रॉपर सेटअप झालेला आहे. नाही तर आता जस्ट निघायचंच आहे, थोडा लेट झाला ऑफिसमध्ये. सो आफ्टर लॉंग टाईम राईड करत आहे, रायडिंग गिअर्समध्ये. खूप छान वाटतं आहे, मजा येते. चलो लेट्स गो. तर अनेकदा तुम्ही बघितलंच असेल की हा माझा ऑफिसचा प्रेमायसेस आहे आणि रोज या मी लोकेशनला येत असतो, ज्या ठिकाणी लोक कधी कधी फिरायला येतात. दोन्ही बाजूला झाडे, कायम शांतता असते, कायम सावली असते, मस्त एकदम वातावरण असते इथलं. रोज मी या ठिकाणी येतो, मनाला शांती मिळते. हे जेव्हा आपण इथं एंटर करतो ना ह्या पॅसेजमध्ये, खूप छान वाटतं राव, एकदम बेस्ट. पुण्यासारख्या ठिकाणी अशा जागा भेटणं म्हणजे थोडं रेअर गोष्ट आहेत. थोड्याफार टेकडीच वगैरे आहे, जसे की तळजाई टेकडी वगैरे पलीकडच्या साईडला आहे. बट या ठिकाणचं थोडंसं वातावरणामध्ये एक वेगळीच वाईब आहे. आणि 5:30 झालेत. ॲक्च्युली मला 5 वाजता डॉट निघायचं होतं, बट थोडासा लेट झाला. आता थोडंसं एक फ्युलअप करायला कुठेतरी थांबायला पाहिजे, एक 5 मिनिट. त्याच्यानंतर आपण कंटिन्यू राईड करणार आहे घरापर्यंत. म्हणजे 9, 9:15 वाजेपर्यंत ऑलमोस्ट जर मी पोचलो तर एकदम जेवायला वगैरे सगळ्यांसोबत बसायला मिळेल. जरी लेट झालं तरी मी सगळ्यांसोबतच जेवायला बसणार, कारण सगळे माझ्यासाठी थांबतात, माझी पूर्ण फॅमिली. सो त्यांना लेट होऊ नये या हिशोबानं आपण घरी पोचायचं आहे. आता चला पटशिरी फ्युलअप करून हायवेला लागू आता. सो मित्र आणि मंडळींनो, आपण आता लागलेलो आहे हायवेला, चांदणी चौकाजवळून. लाईक चांदणी चौकाच्या अजून आपण जे कोथरूडमधून बाहेर निघतो ना, तिथून निघतोय हायवेला. थोडासा क्राऊडी हायवे लागलेला आहे आपल्याला, कारण आज आहे विकेंड आणि विकेंड म्हटल्यावरती लोकांची गावाला जाण्याची गडबड असतेच. तर आपण पण ह्याच गर्दीतून आता जाणार आहोत, आपल्याला दुसरा काही मार्गच नाही आहे. तो चलो, पेट्रोल तर भरणार होतो मी, बट पेट्रोल पंप मला या रोडला लक्षात नाही आलं की या रोडला पेट्रोल पंप नाही आहे. जसं कोथरूडमधनं वरती यायचा. आता जवळपास खेड शिवापूरला थांबू आपण. एक 5 मिनटाचा एक ब्रेक घ्यायला लागणार आहे चहाचा, कारण मी सकाळपासून चहा पिलेलो नाही आहे. सो खेड शिवापूरला जाऊनच पेट्रोल भरू आपण मस्तपैकी. संध्याकाळचे 5:45 झालेले आहेत. मी एक्सपेक्ट केलं होतं की थोडं लेट होईल मला ऑफिसमध्ये, बट आय यूज टू मॅनेज एव्हरीथिंग अँड निघालो मी पटशिरी. व्हॉट जस्ट हॅपन हिअर ब्रो? ॲक्सिडेंट? नो, गाडी बंद पडले आहे. हे असलं ट्रॅफिक असल्यानंतर, हे बघा खाली तुम्हाला ट्रॅफिक दिसतंय का? हे कायमची मुंबई बरं का ही, आपल्या ह्याच्या नवले ब्रिजची. कायम म्हणजे कायम असं खच्च ट्रॅफिक भरलेलं असेल संध्याकाळच्या वेळेला. संध्याकाळच्या वेळेला या भागात निघायची इच्छाच होत नाही, कारण रोड्स बरोबर आहेत, 2-3 लेनचे रोड्स आहेत, बट जे आडवे तिडवे घुसवणारे जे लोक आहेत ना, बाप रे देवा रे देवा, सगळ्यात घाण आणि सगळ्यात वाईट काम आहे हे. लोक विचार करत नाहीत की बाबा आपण चाललोय ना, हां आपण निघतोय, मागच्याचं काय, मागचा गेला खड्ड्यात. ते फक्त स्वतःचा विचार करून निघतात. अरे तुम्ही निघताय बरोबर आहे, सगळं काय बरोबर आहे, तुम्हाला बी गडबड असते, पण तुम्ही एखाद्याला ट्रबल बनवू नका ना. तुम्हाला जोपर्यंत पाथ क्लिअर लागत नाही तोपर्यंत जस्ट 1-2-3 सेकंद तुम्ही वेट नाही करू शकत का? अजिबात नाही. आता हे ट्रॅफिक तुम्हाला दिसतंय कुठपर्यंत आहे बघा, पूर्ण मागंपर्यंत, एंडपर्यंत, नऱ्यापर्यंत हे ट्रॅफिक लागलेलं आहे नवले ब्रिजचं. सो आय हॅव जस्ट फिल पेट्रोल हिअर. आणि म्हणजे हे जे पुढं बोगदा की नाही आपला कात्रजचा बोगदा, त्याच्या जस्ट पाठीमागं इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, तिथं पेट्रोल भरलं आणि समोर सनसेट होतं आहे. कॅमेरामध्ये किती प्रमाणामध्ये कॅप्चर होतं आहे आय डोंट नो, बट सुंदर आहे सीन. चलो लेट्स गो. आता वाजता आहेत 6 वाजून तर गेलेलेच आहेत. निघूयात आता मित्र आणि मंडळींनो. कुठेतरी खायला थांबलं पाहिजे, कारण दुपारी मी थोडं जेवण लाईट केलं होतं आणि आता मला भूक लागली खूप जोराची. पुढे खेड शिवापूरच्या पुढं क्रॉस केल्यानंतर थोडंसं थांबू कुठेतरी.
लेट्स गो. ओके डन. सो मित्र आणि मंडळींनो, आत्ता जस्ट खेड शिवापूर क्रॉस केला आहे टोल नाका. आणि खेड शिवापूरच्या टोल नाक्याला अजिबात असं ट्रॅफिक नव्हतं, अजिबात अशी गर्दी नव्हती. मे बी या विकेंडला लोक घरी जात नसतील, कारण आता जस्ट गणपतीचा विकेंड झाला आणि सगळे लोक आपापल्या कामाला निघून गेलेले आहेत. मीच असा एक माणूस मला वाटतोय की गणपतीला घरी गेलो नाही, बट त्याच्यानंतरच्या विकेंडला घरी चाललो आहे. अजिबात ट्रॅफिक नव्हतं, सही आहे. 2 मिनटात निघालो खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरून. नाहीतर अदर टाईम असं आहे ना, किमान 10 मिनिट स्ट्रगल करावं लागतं त्या मागच्या गेटपासून पुढच्या याच्यापर्यंत, पूर्ण बाहेर निघेपर्यंत. सो मित्र मंडळींनो, एका चहा ब्रेकसाठी आपण आता इथे थांबत आहोत. कृष्णा प्युअर व्हेज. याच्या आधीच्या ब्लॉग्समध्ये पण तुम्ही मे बी बघितलं असेल की मी या ठिकाणी थांबत असतो आहे, कारण इथं बाईक वगैरे पार्क करायला थोडं एक व्यवस्थित प्रॉपर जागा असते. सो चला, चहा बिस्किट घेणे मस्ट आहे. लेट्स पार्क इट हियर. लेट्स गो. हेल्मेटच्या आतमध्ये अवस्था, केसांची एकदम अशी घाण होऊन जाते राव, पूर्ण असे रफ होऊन जातात. सो आपला चहा ब्रेक, चहा अँड ओरिओ. म्हणजे जेव्हा आपण राईड करत असतो ना, त्या टायमिंगला आपलं जे खाणंपिणं आहे थोडंसं लाईट ठेवलं तर तेच बरं पडतं. कारण कंटिन्युअस राईडमध्ये जर आपण कंटिन्यू जास्त खात असेल, झोप येण्याचे चान्सेस अतिशय जास्त असतात. त्यामुळे जेवढं तुम्हाला लाईट खाता येईल तेवढं तुम्ही लाईट खाल्लेलं बेस्ट असते. पाणी पित राहा, लाईट खात राहा, म्हणजे तुमची सुरळीत अशी एकदम राईड होऊन जाते. अदरवाईज असं राईड करताना मजा येत नाही, म्हणजे थोडासा टायर्डनेस वाटतो, झोप येऊन जाते. सो आपण पण लाईटली खाऊन घेऊ. 7 वाजायला आलेत, घरी 9, 9:30च्या आधी पोचायला हवं, अंधार पडायला. कारण डॉमिनारला ज्या स्टॉक लाईट्स आहेत त्या खूप प्रॉब्लेम देतात. म्हणजे जर तुम्ही स्टॉक लाईटवरती नाईट राईड करत असाल, खूप वाईट सीन आहे, दिसतच नाही समोरचं. ऑक्झिलरी लाईटची गरज आहे, बट ऑक्झिलरी लाईट लावलं की प्रॉब्लेम येतो बॅटरीवरती. सो लेट सी, हळूहळू करू आपण सगळं. ऑक्झिलरी लाईट्स पण टाकू, बॅटरी पण चेंज करून टाकू, पटशेरी चहा उरकू आणि निघू. काय ग, काय भारी दिसतंय ग पॅन्थर. वाव, ब्युटिफुल. काय दिसतंय पूर्ण फुल लोडेडमध्ये सगळ्या. सो 7 वाजलेले आहेत, थोडं काहीतरी आपण म्युझिक प्ले करू मस्तपैकी. काय लागलं आहे, बॉलिवूड लव कॅफे. अरे टच हो, अरे टच नाही ना, ग्लोव्समध्ये घेत नाही आहे हे. घेतलं. चलो मस्तपैकी आता म्युझिक एन्जॉय करत आपण राईड करणार आहे, सुंदर आणि सुरेख अशी. चावी कुठं आहे, सापडली. आता हे सगळं सामान लावल्यानंतर आहे का नाही, हे मोठं स्ट्रगल आहे बरं का. बसायचं आणि भरत उचलायचं सगळं. चलो 20 मिनटाचा ब्रेक घेतला, 5 मिनटाचा म्हणता मी 20 मिनटाचा ब्रेक घेतला. आता अडकली. चलो लेट्स गो. सो पारगाव खंडाळा घाट प्रारंभ. आणि असं पहिल्यांदाच झालं की पारगाव खंडाळाच्या घाटामध्ये मी रात्रीचं चाललो आहे. अदरवाईज मी मोस्टली आहे की नाही 6:30 वाजेपर्यंत पारगाव खंडाळाचा घाट क्रॉस करतो. सो पहिला अनुभव आहे पारगाव खंडाळाचा नाईटचा. खालचा व्ह्यू वगैरे दिसेल, सुंदर दिसणार आहे. कॅमेरामध्ये काही एवढं क्लिअरली कॅप्चर होत नाही, माझ्या डोळ्यामध्ये भरपूर चांगला असं कॅप्चर होणार खालचा व्ह्यू. जर चांगला व्ह्यू दिसत असेल तुम्हाला 100% दाखवणार मी. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग होत असेल तर थांबून थोडं रेकॉर्ड करायचा प्रयत्न करणार आहे. ओ बापरे, घाटामध्ये की नाही या रोड नीट व्हायची खरंच खूप गरज आहे राव. कारण नॉट इव्हन रोड आहे. हे बघा इकडून खालचा व्ह्यू दिसतोय का नाही, आय डोंट नो. कॅमेरामध्ये कसं कॅप्चर होतं आय डोंट नो, बट आई शप्पथ डोळ्यामध्ये इतकं सुंदर कॅप्चर होतं ना खालचा नजारा. बघूया, थांबा. दिसतंय का समोरचं पूर्ण आपला पुणे बेंगलोर रोड दिसतोय अख्खा समोर इकडे येणारा. आणि जवळपास शिरवळ वगैरे सगळं दिसतंय. मस्त नाही सीन आहे इकडून खालचा. चलो लेट्स गो. थांबाय नको जास्त वेळ घाटामध्ये. अरे आय जस्ट थिंक इथं 1-2 मिनटं तरी थांबावं लागणार आहे, कारण सीन झाला आहे डेंजर. माझी जॉ लाईन एवढी खतरनाक दुखायला लागली ना, कारण एवढ्या दिवसानंतर मी राईड करतो आहे, जवळपास 1.5-2 महिन्यानंतर. तर हेल्मेट
खूप असं हेवी वाटायला लागलं आहे, कारण राईड केलंच नाही ना. जस्ट थांबून 2 मिनटं मला जॉ लाईन स्ट्रेट करायलाच पाहिजे आणि सॅडल बॅग पण थोडं नीट लावायचे आहेत. लेट्स थांबू 5-10 मिनटं. हाय ग, सॅडल बॅग्स ठीक आहेत का? हां ओके, सॅडल बॅग्स ओके. आय जस्ट थॉट की इंडिकेटरवर पाठीमागे लागत आहेत, बट ना इट्स गुड. कारण आपण घाट चढत होतो ना, घाटामध्ये आय जस्ट थॉट की पाठीमागं निघाल्यात त्या, बट या गुड. असं खतरनाक आहे, जॉ लाईन दुखतात का नाही बेकार. सो पॅन्थरला बघून एवढी खुशी होते का नाही मला की फुल्ली लोडेड आहे. माझं एक स्वप्न होतं की अशी आपल्याकडे काहीतरी एक बाईक असावी त्याच्यावरती जसं बाकीचे सगळे रायडर्स असतात फुल सगळं सामान वगैरे लोड करून राईड वगैरे करत असतात, तसं आपल्याला करायचं होतं. पहिल्यांदा बाईक आली, त्याच्यानंतर हळूहळू सगळ्या त्याच्यावरती ॲक्सेसरीज वगैरे बसला आणि हळूहळू मी राईड करायला लागलो. सुरुवातीला माझ्याजवळ काहीच नव्हतं, म्हणजे जसं जॅकेट पण नव्हतं, एक नॉर्मलचं जॅकेट होतं, एक नॉर्मलचं हेल्मेट होतं. तिथून राईड वगैरे करायला सुरुवात केली आणि हळूहळू मिळून सगळ्या काही गोष्टी पॉसिबल झाल्या. जसं की कॅमेराज वगैरे घेतला, चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट वगैरे घेतला आणि राईड्स पण सुरू केला. आता फक्त थोड्याशा एक ड्रीम राईड्स बाकी आहेत, ज्या ड्रीम राईड्स आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. जसं की लेह लडाख, मनाली, स्पिती वगैरे सगळं ते बाकी आहे. एक इंटरनॅशनल राईड पण मारायचं आहे, हळूहळू होऊनच जाईल. लेट्स सी, हळूहळू सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात, एकदम काही होत नाही, बघूयात. चलो वी आर रेडी टू मूव अगेन. मी एवढं जास्त ब्रेक घेत नाही, बट आज मी थोडं जरा जास्त ब्रेक घेतले, म्हणजे 2 आणि 3 ब्रेक घेतले मे बी. हां असं ठीक आहे, कोई सीन नाही. चला, गाडी चालवायला मजा येते. जसं काम करून घेतलं ना बाईकचं, खूप छान आणि सुंदर रिस्पॉन्स आहे, मजा येते चालवायला. सो आफ्टर लॉंग टाईम होम टाऊन पाटण पोचलो आहे तालुक्याच्या ठिकाणी आमच्या. आणि अराऊंड जवळपास आहे की नाही मला बघा, मी निघालो 5:15 5:30च्या दरम्यान. वाजतात 9:30, म्हणजे 5:30 6:30 1 तास, 7:30 8:30 9:30. म्हणजे पाटणमध्ये पोचायला मला 4 तास लागले आणि इथून पण अजून 15 मिनटं लागणार मला घरी पोचायला. भरपूर दिवसानंतर एक एवढी मोठी राईड केली, म्हणजे जवळपास 1.5-2 महिन्यानंतर. माझी पाठ आखडले आता. थोडंसं पथकाची प्रॅक्टिस रोज चालू असायची ना संध्याकाळी, तर त्याची बॉडीला सवय लागली होती. राईडची सवय जरा 2 महिन्यामध्ये कमी झाली होती, त्यामुळे जरा आता बॉडी पेन होतंय. घरी जाऊन जेवण करायचं मस्तपैकी, सगळ्यांना भेटायचं आणि झोपायचं. उद्या सकाळी उठायचं डायरेक्ट, मग काय असतील ते बाकीची कामं बघून घेऊ. आता झोप जरा मस्ट प्रायोरिटी. चलो मस्तपैकी घरी पोहोचलेलो आहे. घरात वातावरण काय दिसतं, इकडचं वातावरण राव एकदम सुंदर. नमस्ते नमस्ते नमस्ते. तुम्ही टॉवेल लावा हो. नमस्ते नमस्ते. सो आय जस्ट रीच्ड ॲट होम आणि हे बा असं हेल्मेट इथं ठेवलेलं आहे. जॅकेट आत्ता जस्ट कुठेतरी मी काढून ठेवलं बघा, तिथं जॅकेट काढून ठेवलं आहे. शूज इथं बाहेर काढून ठेवले, ते मम्मीनं आणून इकडं ठेवलं आहे आतमध्ये. सामान अजून खोलायचं आहे. कंटाळा अतिशय वाईट असं आलेला आहे, झोप आला, भूक लागला, सगळ्या गोष्टी झाल्यात. दुपारी जेवलो होतो बघा, चहा बिस्किट खाला होता, तुम्हाला थांबलो तिथं दाखवलं मी. आता हे पॅन्थरला बाहेरच पार्क केलं आहे, कारण तिथं वरती पार्क करतो मी. आधी जस्ट हे सगळ्या गोष्टी काढून घेऊ म्हणलं आणि त्याच्यानंतर त्याला वरती व्यवस्थित पार्किंग करून देऊ. तर हे सगळं आधी मी काढून घेतो, सगळं आतमध्ये नेऊन ठेवतो आणि मग पॅन्थरला वरती पार्क करतो. जस्ट 5 मिनिट्स. मस्तपैकी एकदम आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि दारात फिरतोय. वा, कोणच नाही, म्हणजे पूर्ण या टायमिंगला जर तुम्ही गावामध्ये फिरत असाल तर या टायमिंगला तुम्हाला कोणीही बाहेर दिसणार नाही. रात्रीचे 11 वाजलेले आहेत. 9 म्हणजे मोस्ट टाईम असतो गावाकडचा झोपायचा लोकांचा. इथं आपल्या बाकीच्या सगळ्या गाड्या उभ्या आहेत, सीडी कार दारात उभा आहे घरात मस्तपैकी एकदम. पॅन्थर नाही येतं, छोटे बंधू पॅन्थर घेऊन गेलेत आणि काय माहिती कुठे गेला. आता मित्रांसोबत गेला, किती वेळ आता येतो आहे
डोंट नो. तोपर्यंत समोरच मस्त वेगळं असं फिरत वगैरे बसणार. वातावरण एकदम सुंदर झालेलं आहे. आणि ब्लॉगचा एंड पण आपण इथंच करणार आहोत. तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि मी वीकली 2 ब्लॉग अपलोड करायचे ते प्रयत्न 100% करेनच. सो लेट्स कन्क्लूड दिस ब्लॉग. भेटू अशाच नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय, जय महाराष्ट्र.